अशा मस्त मुसळधार पावसात कांदा भजी खायला एक नंबर वाटतं. फक्त कांदा चिरायला नको. तर राम राम मंडळी, आज रेशमाच्या मीटिंग साठी श्लोक शुभ्रा दोघं पण आली होती. मग दुकानात जाताना बघा श्लोक पण आता शिकलाय व्हिडिओ करायला. बघा म्हणतोय मी दुकानात आल्या का पिक्चर बघणार. मग श्लोकला कटिंग करायला नेली कारण त्याची उद्या शाळा चालू होणार होती. मग आम्ही बाजारात गेलो. मग तिथं बघितलं तर एक जणांतर बाबा पूर्ण कोथिंबीरच्या पेंडीचा भावच बदलला. सगळीकडे कोथिंबीर 30 रुपये पेंडी, ह्या भावाने 20 रुपयाला लावली. काय मार्केट करते. मग आता शाळा सुरू होणार म्हणल्यावर कंपास, डबा, बाटली हे नवीन घ्यायला नको. मग ते घेतलं आणि तिथनं मग आम्ही घराकडे आलो. मग बाजारातून येताना रेशमाने मुळ्याचं आणि भेंडीची बी आणली होती तिच्या मैत्रिणीला देण्यासाठी. मग इकडं आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. त्यानं मस्तपैकी मला ग्रीन टी पाजला. एक नंबर वाट. मग जाताना दुकानाकडे मुसळधार पाऊस पडायला लागला. आता वाटलं अमोलला जाऊन कांदा भजी करायला लावा. तिथं गेलो. अमोल स्वतःच म्हणला की कांदा चिरा, आपण कांदा भजी करू. काय मग आज मग अमोलच्या हातची कांदा भजी खावं लागणार. काय एक नंबर कांदा चिरला मी, दिला अमोलनं पण भजी एक नंबर काढलो. तर वेगळं दिसत होतं पण खायला एक नंबर होत. पुढच्या ब्लॉगमध्ये राम राम.